नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज मागच्या भागामध्ये आपण जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये अँगल्स बघितले. अँगल्स म्हणजे काय असणार आहे, दोन साइड असणार आहेत त्याला. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट बघितला आपण ट्रायंगल. ट्रायंगल मध्ये किती साइड्स असतात, तीन साइड्स असतात. त्यानंतर चौथा पार्ट बघितला आपण क्वाड्रिलॅटरल. तर त्याच्यामध्ये किती साइड्स असतात, चार साइड्स असतात. तर क्वाड्रिलॅटरलचे आपण एकूण 5 प्रकार बघितले मागच्या भागामध्ये. तर पहिला जो प्रकार बघितला तो चौरस किंवा आपण इंग्लिशमध्ये म्हणतो त्याला स्क्वेअर. तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, चारही साइड जे असणार आहेत समान लांबीचे असणार आहेत. त्यानंतर दुसरा जो प्रकार बघितला क्वाड्रिलॅटरल मध्ये त्याला म्हणतात रेक्टँगल. तर त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण, आयत म्हणतो. तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, समोरासमोरील ज्या दोन बाजू आहेत त्या समान लांबीचे असणार आहेत. त्यानंतर तिसरा जो प्रकार बघितला आपण क्वाड्रिलॅटरल मध्ये त्याला म्हणतात रोम्बस किंवा समभुज चौकोन. तर याच्यामध्ये काय असणार आहे, चारही साइड या समान लांबीचे असणार आहे. नंतर चौथा प्रकार बघितला तो पॅरलोग्राम. तर त्यालाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो, समांतर भुज चौकोन. आणि पाचवा जो प्रकार बघितला आपण ट्रॅपेझॉइड. त्याच्यामध्ये काय असतात, समोरासमोर ज्या दोन बाजू आहेत ते एकमेकाला काय पॅरलल आहेत. तर त्याच्यानंतर चार बाजूचा आपण जिओमेट्रिकल फिगर्स बघितले. त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तर तो म्हणजे 5 बाजू असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पेंटॅगॉन म्हणतो. तर 5 बाजू असेल तर त्याला काय म्हणतो, पेंटॅगॉन. पेंटॅगॉन म्हणजेच काय, 5 साइड जिओमेट्रिकल फिगर. 5 साइड जिओमेट्रिकल फिगर. जिओमेट्रिकल फिगर. तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर या इंजिनिअरिंग ग्राफिक्स मध्ये पेंटॅगॉन हे ड्रॉ करायचं. तर पेंटॅगॉन ड्रॉ कशा पद्धतीने करायचं ते बेसिक पासून मी तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे. पेंटॅगॉन म्हणजे सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा की साइड्स किती आहेत त्याचे 5 असणार. तर आता या बेसिक इन्स्ट्रुमेंट तुम्ही सगळे वापरत आहात, तुमच्या कंपास मध्ये असणारच आहे कंपास पेटीमध्ये. तर याला काय म्हणतात, स्केल आहे. त्याच्यानंतर हे प्रोटेक्टर आहे किंवा याला आपण कंपास म्हणतो. तर या गोष्टीचा वापर करून आपण पेंटॅगॉन या ठिकाणी आता ड्रॉ करणार. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता साइड आहे. तर रेग्युलर पेंटॅगॉन आपण ड्रॉ करणार. रेग्युलर पेंटॅगॉनचा अर्थ काय, सगळ्या साइड या समान लांबीचे असणार आहेत. म्हणजे 5 ज्या साइड्स आहेत त्या समान लांबीचे आहेत. समजा तुम्हाला क्वेश्चन असा आला, ड्रॉ ए रेग्युलर पेंटॅगॉन. ड्रॉ ए रेग्युलर पेंटॅगॉन having side 40 mm. 40 mm म्हणजे किती, 4 सेंटीमीटर लांबी असलेला तुम्हाला रेग्युलर पेंटॅगॉन काढायचा. तर तो कशा पद्धतीने ड्रॉ करायचा आहे बघा. आपण या ठिकाणी मी ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. तर सर्वप्रथम 4 सेंटीमीटर लांबीची तुम्ही एक लाईन ड्रॉ करा. समजा या ठिकाणी ही 4 सेंटीमीटरची लांबीची एक लाईन आपण ड्रॉ केली. त्याला आपण समजा नाव देऊ ए आणि बी. ए आणि बी अशा पद्धतीने नाव दिलं. तर आता इन्क्लुडेड जो अँगल असतो म्हणजे पेंटॅगॉनचा इंटरनल जो अँगल आहे तर तो किती असतो, 108 डिग्री. म्हणजेच काय, आता हा कोन मापक तुम्हाला माहिती आहे सर्वांना. या ठिकाणी कोन मापक या ठिकाणी ए पॉइंटवर मी ठेवला आणि इथून 108 डिग्री, इथून 0 डिग्री, 10 डिग्री, 20 डिग्री, 30 डिग्री अशा पद्धतीने इथं मेजरमेंट दिलेलं आहे. तर याच्यामध्ये 108 डिग्री म्हणजे काय, 108 डिग्री, 110 डिग्रीच्या 2 पॉइंट अलीकडे या ठिकाणी तुम्ही मार्क करून घ्यायचं. समजा या ठिकाणी हा मार्क आला आणि इथून एक फेंट लाईन ड्रॉ करायची. इथून काय करायचे, एक फेंट लाईन या ठिकाणी तुम्हाला ड्रॉ करायची. अशा पद्धतीने समजा एक फेंट लाईन आपण ड्रॉ केली. तर त्याच पद्धतीने हा अँगल आता किती घेतला आपण, 108 डिग्री. हा अँगल किती झाला, 108 डिग्री. तर त्याच पद्धतीनं या बी पॉइंट पासून तुम्हाला काय करायचं आहे, या बी पॉइंट पासून इकडे 0, 10, 20, 30, 40 अशा पद्धतीनं 108 डिग्री म्हणजे 100 डिग्री, त्यानंतर 110 डिग्री आणि याच्या अलीकडे काय असणार आहे, 108 डिग्री. इथून काय करायचं, तुम्हाला एक फेंट लाईन अशा पद्धतीनं तुम्हाला ड्रॉ करायची. तर ही जी आपण फेंट लाईन ड्रॉ केली तर याच्यामध्ये तुम्हाला ही लांबी आपण किती घ्यायची आहे, 40 mm. इथून किती घ्यायचं, समजा हे 40 mm इथं लिहिलं. तर इथून 40 mm, इथून अशा पद्धतीनं समजा हे 40 mm इथं मार्क करून घ्या. त्यानंतर इथून त्या पद्धतीने हे 40 mm इथून मार्क करून घ्या. आणि तुमच्या कंपासमध्ये
हा कंपास जो असतो तर याचा वापर करून तुम्ही डिस्टन्स हे जे 40 mm जे डिस्टन्स आहे ते इथून अशा पद्धतीने मार्क करा. हे 40 mm आपण अशा पद्धतीने मार्क केलं. त्याच पद्धतीने इथून आपण हे 40 mm घेतला आहे तर तेच इथं अशा पद्धतीने 40 mm ला तुम्ही मार्क करा. तर हा जो पॉइंट मिळेल हा पॉइंट आणि हा पॉइंट तुम्हाला काय करायचं आहे जॉईन करून घ्यायचे. तर हे दोन पॉइंट मी जॉईन करून घेतले. समजा हे अशा पद्धतीने आलं. त्याच पद्धतीने हा इकडं अशा पद्धतीने हे पॉइंट मी जॉईन करून घेतले. ही जी फिगर तयार झाली जिओमेट्रिकल फिगर जी तयार झाली तर ह्यालाच काय म्हणतात रेग्युलर पेंटागॉन. तर हे सगळे जे अँगल आहेत किती आहेत ते 108 डिग्री. तर अशा पद्धतीने तुम्ही हे रेग्युलर पेंटागॉन तुम्ही ड्रॉ करू शकता. तर त्याच पद्धतीने पुढची जी फिगर आहे तर त्याला आपण म्हणतो हेक्सागॉन. हेक्सागॉन म्हणजे काय असणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घरी प्रॅक्टिस करा पेंटागॉनची. त्याच पद्धतीने पुढची जी फिगर आहे तर त्याला काय म्हणतो हेक्सागॉन. हेक्सागॉन म्हणजे काय असणार आहे सांगा विद्यार्थी मित्रांनो. हेक्सागॉन याचा अर्थ काय तर 6 साइड्स किती असणार आहे त्याच्या 6 असणार आहे. 6 साइड जिओमेट्रिकल फिगर 6 साइड असणार तर 6 साइड्स असणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण रेग्युलर हेक्सागॉन करणार म्हणजे काय 6 ज्या साइड्स आहेत त्या समान लांबीचे. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन अशा पद्धतीने येतो ड्रॉ ए रेग्युलर हेक्सागॉन. Draw a regular hexagon having side 40 mm. समजा 40 mm चं आपण हेक्सागॉन काढायचं. तर आता हेक्सागॉन मध्ये पेंटागॉन मध्ये आपण अँगल किती घेतला होता 108 डिग्री होता. तर हेक्सागॉन मध्ये अँगल जो असतो तो 120 डिग्री असतो. अँगल किती असतो हा 120 डिग्री असतो. तर सर्वप्रथम बेसिक जी लाईन आपण बेस पहिल्यांदा काढूया हेक्सागॉनचा. समजा हा 40 mm लांबीची ही समजा लाईन आहे. तर ह्याला आपण नाव देऊ समजा ए आणि बी. ए बी लाईन किती लांबीची काढायची आहे 40 mm म्हणजेच काय 4 सेंटीमीटर आपण ही लाईन ड्रॉ केली. त्यानंतर इथे अँगल आपल्याला आता किती घ्यायचे 120 डिग्री अँगल घ्यायचे. किती घ्यायचंय 120 डिग्री. मगाशी आपण पेंटागॉन मध्ये किती घेतलं 108 डिग्री होतं. तर त्याच पद्धतीने इथे किती घ्यायचं 120 डिग्री 0 10 20 अशा पद्धतीने 120 डिग्री इथपर्यंत तुम्हाला अँगल घ्यायचा. समजा हे 120 डिग्री आहे. इथं फेंट लाईन तुम्ही ड्रॉ करा. समजा ही अशा पद्धतीने फेंट लाईन ड्रॉ केली. तसंच हा अँगल किती झाला आता 120 डिग्री आहे. त्याच पद्धतीनं या बी पॉइंट पासून इकडून तुम्ही मेजर करा. हा अँगल किती घ्यायचा हा पण 120 डिग्री. आपण किती घ्यायचा 120 डिग्री तुम्हाला घ्यायचा आहे. हा किती घ्यायचा आहे 120 डिग्री तुम्हाला घ्यायचा आहे अँगल. हा 120 डिग्री अँगल तुम्ही घेतला. तर हे पण तुम्ही काय करायचं आहे फेंट लाईन तुम्ही हे जॉईन करून घ्या. हे फेंट लाईन तुम्ही जॉईन करून घ्या. तर आता कंपासचा वापर करून हे जे डिस्टन्स आहे आपलं हे जे डिस्टन्स आहे किती आहे हे 4 सेंटीमीटर किंवा 40 mm जे डिस्टन्स आहे तेच डिस्टन्स तुम्ही इकडून इकडे एक मार्क करा आणि ते सेम डिस्टन्स ठेवून अशा पद्धतीने हे मार्क करा. समजा याला नाव दिलं समजा सी आहे. समजा याला नाव दिलं पी नाव दिलं. आता याच्यानंतर काय करायचं बघा या ए पॉइंट पासून काय करायचं तुम्हाला एक ह्या एबी लाईनला एक परपेंडिक्युलर फेंट लाईन ड्रॉ करायची. इथे काय करायचं एक फेंट लाईन ड्रॉ करायची परपेंडिक्युलर. तसंच या बी पॉइंट पासून काय करायचं या एबी लाईनला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. तर काय करायचं ही परपेंडिक्युलर एक फेंट लाईन ड्रॉ करायची. तसंच इथं पण ही लाईन ड्रॉ करायची फेंट. अशा पद्धतीने फेंट लाईन ड्रॉ केली. आता हे जे दोन पॉइंट आपल्याला मगाशी मिळाले हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट तुम्हाला या ठिकाणी मिळाला आहे. तर या दोन पॉइंटवर तुम्ही कंपास हे जे डिस्टन्स आपण किती घेतलं होतं 4 सेंटीमीटर हे जे डिस्टन्स घेतलेलं आहे आपण 4 सेंटीमीटर किंवा 40 सेंटीमीटर जे डिस्टन्स घेतलं तेच डिस्टन्स ई पॉइंटवर इकडे तुम्ही हा असा आर्क एक ड्रॉ करा आणि त्याच पद्धतीने त्या सी पॉइंटवर ठेवून हा इकडे एक असा एक आर्क ड्रॉ करा. तर हे जे दोन पॉइंट आपल्याला मिळाले हे जे दोन आता पॉइंट मिळाले तर याला समजा आपण नाव डी दिलं. समजा याला एफ नाव दिलं. तर हे दोन पॉइंट तुम्ही काय करा हे अशा पद्धतीनं जॉईन करून घ्या. हे दोन पॉइंट जॉईन केले. त्यानंतर हे सी टू डी अशा पद्धतीने डार्क करून घेतलं जॉईन करून घेतलं. त्यानंतर हे बी टू सी हे जॉईन करून घेतलं.
त्याच्यानंतर हे F2 E अशा पद्धतीने हे जॉईन करून घेतलं. त्यानंतर हे थोडंसं डार्क केलं आपण. तर हा जो ही जी फिगर तयार झाली याला काय म्हणतात हेक्सागोन म्हणतात. म्हणजे काय हा रेग्युलर हेक्सागोन हॅव्हिंग साईड किती आहे 40 mm. तर हे प्रत्येक अँगल जे आहे ते किती आहे 120 डिग्री अँगल आहे ते प्रत्येक. आणि पेंटागॉन मध्ये अँगल किती होते 108 डिग्री. हे समजलं. तर अशा पद्धतीने आपण बेसिक जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन बघितले होते. तर पेंटागॉन आणि हेक्सागोन. धन्यवाद.